आई तुळजाभवानी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करतो। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करतो। तसेच धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा करून या ठिकाणी श्रीमंत युगी प्रतिष्ठान आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण इतक्या संख्येने जमलात त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, आपले स्वागत करतो। गेली 7 वर्ष सातत्याने श्रीमंत योगी प्रतिष्ठान या ठिकाणी या विभागामध्ये जे शिवकार्य करत आहे ते शिवकार्य आजही अखंडपणे निरंतर चालू आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आपण दरवर्षी विरार पश्चिमेला जाऊन तिथे शिवस्मारकाजवळ आपण दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा करतो, परंतु गेली 2 वर्ष आपलं हे वृत्तपत्र वाचनालय झाल्यापासून या ठिकाणी आपण शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करतो। मगाशी तेंडुलकर साहेबांनी सांगितलं की या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा, या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्व रायगडावर जाणार होतो, परंतु दुर्दैवी घटना घडल्याच्यामुळे एक दुःखाचा डोंगर आपल्या या प्रतिष्ठानच्या परिवारावरती कोसळल्याच्यामुळे ते आपण रद्द केलं आणि याच ठिकाणी वाचनालयामध्ये आज आपण साजरा करतोय। 6 जून 1674 साली दगडधोंड्याच्या भूमीमध्ये 32वन सोहळ्याचं सिंहासन सजलं आणि त्याच्यानंतर जो राज्याभिषेक झाला तो आज गौरवाचा दिन, तो आज सुवर्ण दिन। म्हणजे खऱ्या अर्थानं ही भूमी जर स्वतंत्र झाली असेल तर ती 6 जून 1674 साली। आणि आज एक विशेष योगायोग असा आहे, ज्येष्ठ शुद्ध 13 वार शनिवार होता आणि 1674 साली जो 6 जूनला वार शनिवार होता आणि एवढ्या वर्षानंतर 352वा हा राज्याभिषेक सोहळा आज शनिवार आहे आणि आजच्या दिवशीच हा राज्याभिषेक पार पडला होता। आणि हे जे शिवाजी महाराजांनी या भूमीवरती जे संस्कार केले आणि या संस्कारातून, या लढ्यातून, या संघर्षातून, या पराक्रमातून जे स्वराज्य निर्माण झालं त्या स्वराज्याचे आपण वारस झालो। आज महेशदादा गवळींनी सांगितलं की आजची महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे। आज प्रचंड मोठ्या संख्येने रायगडावरती स्वराज्याभिषेक दिन साजरा होतोय। ही ताकद आहे, ही शिवभक्तांची ताकद आहे। ही शिवभक्तांची ताकद अन्य वेळेलाही दिसली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचाच अपमान होत आहे। आज 400, 350, 400 वर्षानंतर देखील अपमानजनक वक्तव्य जर महाराजांवरती होत आहे, तेव्हा देखील याच पद्धतीची ताकद आपण सर्व शिवभक्तांकडून दाखवली पाहिजे। आणि असं दाखवलं तरच त्यांची हिंमत होणार नाही की महाराजांबद्दल काही अपशब्द उच्चारण्याची। परंतु दुर्दैवाने म्हणा अशा पद्धतीची ताकद या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही। आपण राज्याभिषेक करतोय, शिवजयंती करतोय, इतक्या मोठ्या प्रचंड ताकदीने करतोय, उत्साहामध्ये करतोय, परंतु आपल्या दैवताचा जिथे अपमान होतो तिथे मात्र आपण कच खातो, हे मात्र दुर्दैवी आहे। आणि म्हणून ज्या वेळी महाराजांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य यापुढे निघतील त्यावेळी शिवभक्तांची ताकद ही प्रचंड दिसली पाहिजे, अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतोय। हेच महाराजांना अभिप्रेत आहे। औरंगजेबाच्या दरबारामध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांचा खुद्द अपमान झाला त्यावेळी हा महाराष्ट्राचा नरसिंह असा खवळला की दिल्लीचा दरबार थरथर कापला। आणि अशा महाराजांचा, हे स्वाभिमान जपणाऱ्या महाराजांचा, आपल्याला स्वाभिमान शिकवणाऱ्या महाराजांचा अपमान होत असताना आपण मुख गिळून गप्प कसे बसायचं। आज दुर्दैवानं परिस्थिती आहे, आज प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता, प्रत्येक पुढारी महाराजांच्या नावावरती राजकारण करतोय, परंतु महाराजांच्या विचारावरती चालणारे किती जण आहेत? महाराजांच्या विचारावरती, महाराजांच्या आदर्शावरती कोणीही चालताना आज दिसत नाही। आज सरकारमध्ये येण्यासाठी महाराजांच्या नावाचा वापर होतो, परंतु सरकारमध्ये बसल्याच्या नंतर त्यांचं जे आचरण आहे जनतेच्या प्रती ते मात्र महाराजांच्या विचारांचं घडताना दिसत नाही। आज महाराष्ट्रामध्ये रोज बलात्कार होत आहेत, रोज महिलांवरती अत्याचार होत आहेत। हा जर शिवरायांचा महाराष्ट्र असेल, हे सरकार जर शिवविचारांचं असेल तर हे कधी बंद होणार? ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला आया बहिणींची अब्रू वाचवण्याचा संदेश दिला, वाचवण्याची प्रेरणा दिली, त्याच महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने रोज एका बालिकेवरती, रोज एका महिलेवरती जर अन्याय होत असेल तर आपण 350 वर्षाच्या नंतर देखील शिवाजी महाराजांकडून काय शिकलो? हा प्रश्न आपण प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे।
आज जर महाराज असते तर आज जो चाललेला अन्याय अत्याचार आहे ते बघून महाराज गप्प बसले असते का? तर 100% नाही. मग आपल्यावरती जी काही जबाबदारी आहे ती आपली काय जबाबदारी आहे की महाराजांना अभिप्रेत असणारे शिवकार्य हे आपल्या हातून घडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेली 7-8 वर्ष जो काही शिवकार्य चालू केलेलं आहे ते देखील अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये यापुढे देखील आपल्याला जोमाने काम करायचं आहे. नुसते शिवजयंती शिवराज्याभिषेक सोहळे करून होणार नाहीये. हे शिवविचार जर जनमानसामध्ये समाजामध्ये रुजवायचे असतील तर त्यासाठी प्रत्यक्षपणे आपल्याला हे शिवकार्य हे शिवधनुष्य पेलायचं आहे. प्रत्येक ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी श्रीमंत योगी प्रतिष्ठान हे पोचलं पाहिजे, त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आणि जे महाराष्ट्रामध्ये जे समाजामध्ये हे खाणेडे प्रकार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये देखील आपल्याला काम करायचं आहे. आज राज्याभिषेक सोहळा आहे. हा खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ही भूमी स्वतंत्र झाली, परंतु आता प्रश्न असा आहे की खरंच आपण स्वतंत्र आहोत का? खरंच आपण या महाराजांच्या विचारावरती चालतोय का? असा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला आहे. मी खरंच आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो की ज्या काळामध्ये एक तरुण पिढी ही वायात होत चाललेली आहे, बर्बाद होत चाललेली आहे, त्याच वेळी या शिवविचारांचे तरुण हे एक संघ होऊन एकजूट होऊन प्रतिष्ठानमध्ये शिवकार्य करत आहेत. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढे देखील आपण अशाच पद्धतीने जोमाने कार्य करत राहू आणि या शिवरायांचे विचार आपल्या महाराजांचे विचार हे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत राहू असा या ठिकाणी आपण सर्वांना मी विश्वास देतो. पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.